मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची घोषणा आज अजित पवार यांनी केली आहे। आषाढीला जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला प्रतिदिंडी 20,000चं अनुदान दिलं जाणार आहे। अनुदानाच्या घोषणेवरून विरोधकांनी टीका केली आहे। वारकरी सरकारच्या प्रलोभनाला बळी पडणार नाहीत असं ठाकरे म्हणतात। वारकऱ्यांनी शिवाजी महाराजांचाही नजराणा परत पाठवला होता याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली आहे। वारकरी सरकारच्या आश्वासनांना भुलणार नाही असा विश्वास विरोधक व्यक्त करतात। आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू, आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत। वारकऱ्यांची मी म्हणेन वारकऱ्यांचा अपमान आहे, कारण ही संत परंपरा ही अत्यंत निस्पृहपणे आपण जर का, कारण मी ती वारी एरियल फोटोग्राफी करताना पण पाहिले, प्रत्यक्ष वारीत चाललो पण आहे। त्यांच्याकडे त्यांचं सामान असं काही नसतं, देहभान हरपून ते विठू नामाचा गजर करत जात असतं, त्यांना पैशांनी काही देणं घेणं नसतं। पण आता ती सुद्धा विकत घेण्याची परंपरा हे सुरू करते की काय? एवढी गर्दी असते की मंदिराजवळ पण ते जाऊ शकत नाही, पण त्या मंदिराचा कळस बघून त्याच्यात ते आयुष्य सार्थकी लागलं असं मानतात। त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही। अन्नदात्यांच्याकडून अन्नदान केलं जातं, त्यामुळे 20,000ची मदत आवश्यक नाहीये, नको असं प्रशांत महाराज मोरे यांनी ऑलरेडी म्हटले, अनेकांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळं महाराष्ट्रातली वारी ही स्वाभिमानाची वारी आहे। महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा स्वाभिमान हा तसाच ठेवून ही वारी महाराष्ट्राची आज नाही शेकडो वर्षापासून चालू आहे। आणि त्यात हस्तक्षेप करणं आणि मी काहीतरी करतोय असं दाखवणं हे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही। आम्ही रामाला आणलं असं तसं आम्ही रामाला आणलं, तसा काही दिवसांनी आम्ही पांडुरंगापर्यंत तुम्हाला पोहोचवलं असा भाव निर्माण करायची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।